चुकीचे या ठिकाणी माहिती सांगितली, सभासदांना कळली नसती, हे गृहीत धरून आपण पुढे जायचं. आता या मंडळींना साधारणपणे येऊन 10 वर्ष झालेले आहेत, 8 वर्ष झालेले आहेत काही ना. ज्या वेळेला हे संचालक मंडळ आले त्यावेळेला 2000 लिटरचं कलेक्शन होतं आणि आज त्याच संस्थेमध्ये 20,000 लिटरचं कलेक्शन आहे. मग आपण यांना का निवडून देऊ नये? त्याचप्रमाणे या मंडळींनी चिलिंग प्लॅन्ट आणलेला आहे की ज्या वेळेला चिलिंग प्लॅन्ट नव्हता त्यावेळेला दुधामध्ये घट असायची, नासकं दूध असायचं, त्यावेळेला गवळ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागत होता. आज त्या ठिकाणी चिलिंग प्लॅन्ट आहे, मग या मंडळींना का निवडून देऊ नये? त्याच्यानंतर समोर एक इमारत त्यांनी बांधली की ज्याच्यामध्ये पशुखाद्य आहे आणि त्या पशुखाद्याचा उपयोग सर्व गवळ्यांना होतोय. मग या मंडळींना का निवडून देऊ नये आपण? त्याच्यानंतर पुढे जाऊन जर म्हटलं तर या ठिकाणी संस्थेला लाईट बिल जास्त यायचं. या मंडळींनी काय केलं? सौर ऊर्जा आणली आणि लाईटचं बिल एकदम कमी झालं. लाईटचं बिल नाहीये, मग या मंडळींना का निवडून द्यायचं नाही? अशा अनेक गोष्टी या मंडळींनी केलेल्या आहेत. त्या प्रांगणामध्ये यांनी पेवर ब्लॉक बसवलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत त्या ठिकाणी दिसते, कलेक्शन होत आहे. मग या मंडळींना का निवडून द्यायचं नाही? आणि त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की आता त्यांनी एक समोरच्या बाजूला मुरुम टाकलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही दुकानं होणार आहेत आणि काही गवळ्यांचं त्या ठिकाणी उदरनिर्वाह सुद्धा होणार आहे. मग असं असताना या मंडळींना का निवडून द्यायचं नाही? हा प्रश्न आपण समोरच्या मंडळीने विचारला पाहिजे. मगाशी एक विषय मांडला की खाद्याचं, पशुखाद्य, की मी पाहतोय की आता आगरमाळ्यामध्ये जे गवळे आहेत ते गव्हाचं जे भूस आहे ते गोळा करण्याचे मागे लागलेले आहे. एकदा तर पशुखाद्याबरोबर गव्हाचं जे भूस आहे ते असल्यानंतर त्या गायांना चांगल्या पद्धतीचं त्यांचं पोट भरतं आणि दूध चांगल्या पद्धतीचं देतं. तेव्हा जास्त काही नाही बोलतात. आपण या ठिकाणी आलो, कोळवाडीकरांनी 80% आश्वासन दिलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी एक विनंती करायची की आता 1-2 दिवस या सभा चालतील आणि प्रत्येकाने आपल्या भागामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल, कसं घडवून आणायचं हे सगळ्यांनी पाहावं. याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. धन्यवाद.